हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो एदोळते नलदमयंतीले उपाख्यान बृहदेश्वर ऋषीनं ना धर्मराया सांगच्या एकतरसची तशी मिगलापशी कष्ट बहुतल कोणा आशिलीच वेळाची पुढे म्हणताना आशिलो एकलो नल मलल रायो तू गेल्यापशी चढ कष्ट बघला तो म्हूण सांगून तागेल काणी सांगच्या सुरू केलं त्यांनी. नल दमयंती म्हळ्यार कसले तांगेल गुण तांगेल सौंदर्य तांगेले वर्णने तांगेल मध्ये हंस संदेश ताजे नंतर स्वर्गांतू इंद्रालागी नारदानं उल्लूचे नळाले विवाह दमयंतीक स्वयंवर नळालने दमयंतीक स्वयंवर ಏರ್ಪಾಡು केला विदर्भ देशाचे रायानं म्हणताना इंद्राकैते दमयंतील सौंदर्य ऐकताना इंद्रो अग्नी यमो तानी प्रे आणि वरुण 4 जण कोर्ण बाई सरताची स्वयंवराक मध्ये तांकां नल महाराज मेळटा तानी नलाले आमगेले दूत जावन दमयंती लागी वत्तवे म्हणताची देवतेन सांगिले मीकू जायना मळकतीर नलो वचून दमयंतीला पुराय तांगेल गुणवर्णन करता तांक वर्डिकून घेतलेला ऐकतू देवलोकाचे आधिपत्य तुका मेळटा म्हणून सांगला रे. कडे दमयंती सांगताना मिगल संदेश तांकां सांग म्हणून ती एक संदेश पेटयता देवतेंक. तशी स्वयंवर मंटपांतो दमयंती नलाल गुणवर्णन करतना ती माळ घालू म्हणून माती उबारतना तिका 5 जणे कलेक नल दिसताची कशी जाल्यार देवतेंक गेले ते दोळ मारना शिरपचे फूल बावना शिरपचे तसल कसं सकड पायू नेल्यार तुका ಸ್ವಲ್ಪ वैरसचे कसं सकडे पळयल्यार तिका तांणी 5 जणे कलेक दिसता कडे ती देवतेंक पायम पडता कडे तांणी बदनल दाखोवन दिताची नलाक ती वारडी करून घेता कळवे. मागीर ताजे नंतर तांगेल जीवन सांगताची कितले की सकड अश्वमेध यज्ञनी केल्लेले ताजे नंतर तांकां 2 चेडूं जाल्लेले अशी एक पंत देवते पुराय जे नलाले गुणगान करतना कली ऐकून तो विरोध करता कशी जाल्यार सई नलाक ते एक होगळ सुवचे आसता पळय ते नल अशी नळ तशी म्हूण ते राबोवका म्हूण म्हळें ते कलीले आशी कडे री नलाले आंगान केदना प्रवेश करचे केदना ताका धर्म चुकोवचे म्हणच्यारी असतो. कडे री एक दीस मूत्रोसर्जन जातरी ताणें हात पाय धुयनी गंडूश करनी हे विशय फुडले काणीन तो सांगला हांवें. तशी तो त्या वेळाक कलील प्रवेश जाता नलाल आंगान तो नल पुष्कराक आनी पुष्करू तागेल दयचो तांगेल 2 जनाल मध्ये द्यूत जाता पगडे खेळचे. सर्व प्रजावर्ग मंत्र्यो दमयंती सकड तडसिताची नाक्का नाक्का म्हणून जाल्यारी कली आवेश न्हय म्हळ्यार धर्मराया काही कली आवेशारी नव्हता पगडे खेळलेलो तशी नला काही कली आवेश जावनूच पगडे खेळू सुरू करता. तशें जाल्यार आमकां हें पुराण इतिहास पुरे वाजितना आमकां कसं सांगता म्हळ्यार कोण वायट काम करता पळय तांगे अंगांत कली आविश्ट आस म्हणून लेख तशी लेखूका कडे री तिका पगड राबय कशी राबय म्हळ्यार तो राबय ना न्हय तिका कळटा आनी हे जावचे वच्चे काम न्हय हे आमी पुरय सलवतयल्यांची म्हूण ताका कळ्ळें. तो एक नमने कलीले आवेशा निमती कोण कसं सांगलें रे एक नमने उन्मत जाला पगडे खेळतरस तागेले एक राजकीय व्यवहार आस पळय म्हळ्यार राय जावन कसलो कोरका पळय त्या व्यवहाराचें विवेचन ना
ही जागृती रस कोणा दमयंती तिका भंय जाता दुःखय जाता आनी हे नल राजा समकोरची कशी म्हूण म्हणलेले तेव्हा एक चिंत जाता तिका आनी नलान सोलवल्यार एक भयंकर परिणाम आमी एदुरसुका जावका म्हूण तिका गोतस ताका बरं जेवची वाट कसल म्हूण पळोवका हा म्हूण सांगून तागेले सर्वस्व दिवतांत गेला म्हूण येवन तिका सांगता रसत न्हय कडेरी बदकी पट्टी म्हूण पळोवका न्हय मळकतीर ती ब्रसेना म्हूण म्हणलेली तिगेली सखी तिगेली बारी प्रितीची ती तिगेली ओटोवसची तिका सांगता आनी नलाल मंत्रींक पुराय आपय रायान ताका आपयला म्हण आनी आतां कितले बोक्कसांत आस ताजी अंकी अंश समीत घेवन येवका कितले ताणें कळून घेतला कितले व्हरला म्हूण तांणी सांगता ती मंत्रींक गेल्या पुराय वचून अशी रायाल आज्ञा मंत्रीक भारी संतोष जातकी नलान आज्ञा केला म्हळ्यार ताका आनी हे विवेचन येयली कितकी दिवत खेळून हेजे म्हूण आमगेल्या दृश्ट सम व्हरलेला पुणी चंदकोन राज्यभार केल्यार पुरो ताणें म्हूण सांगून मंत्री पुराय आयलींची कळ्ळें दोनी पंत येयली तांणी एक पंत येवन तो कसलेय आयकनासतना चमकले दोनी पंतीन दमयंतीन रायान आपयला म्हूण आपयले नलाले सांगता ती तूं कळवून घेतिल्लें ऐश्वर्य कितलें व्हरलेलें ऐश्वर्य कितलें हे पुरे अंकी अंश दिवचे आयले तांणी म्हणून कळ्ळें तेदना ताका मात्यान तूं सगळो दिसू हाजेची दिवताचे विशय मात तेंचे गुण तरस आज कशी कसल दवरचे कशी गिलोवन घेवचे खंयचे नंबर पडका अशी पुराय ताका हे दमयंती कसलें सांगता म्हणून सम आयकना खेळता रस कडेन ती लज्जी गेली थंय परपुरुश पुराय आसताच पळय दिवत खेळचे कडेन थंय राबून कितले वेळ हाक सांगचे ती ಎಂತ पुरा चमकली हांगा नल आनी पुष्कर खेळता रसची नल पुराय खेळू सलवता सर्व ऐश्वर्य सलवता रस क्षणाक तागेले विशय दमयंतीक मेळता रस दासी निमती आनी अनिवार्य कसं की एका आपत अनिवार्य आपत म्हळ्यार आमी बघून शुद्ध म्हणटा पळय तसल कसं की आमकां येता ताजे खातीर हाकी बुद्धी येयला म्हूण कळटा कडेरी बस येनेले सांगता बस आमगेले रथा सारथी वार्ष्णेय न्हू ताका आपय नल आपयत म्हूण सांग आनी आमची कसल की सकड कोरका आमगेली परिस्थिती वायट जाता रस नला सांगला तो काही कन्ना वरना म्हणटा ती ब्रसेन वचून वार्ष्णेयाक दमयंती आपयता म्हूण येता तिका देशकाला परिज्ञान आसा कोणाक दमयंतीक कसल जाता कसल इते वो पुरे विसरला नलू खेळची मात्र सोडला बरलेले पुरे विशयला विसरला थंय दमयंती लवस्त पळोवनूची वार्ष्णेया बारे दुःख जाता तो मस्त रडता तेदना ती सांत्वन करता वार्ष्णेया तूं दुःख पावू नका रायाक तुगेल वैरी मस्त वात्सल्य आसा प्रीती आसा तुका गोतच तुका हांव वापस सांगता म्हणना जाल्यार कसल की आमगेले घराचारा दोश की कसं की दुरदृश्ट की कसं की रायो असल मन आयला ताका खेळचे तशें जावन आतां पळय तागेलें ऐश्वर्य कळून घेतरस हां पळयतरस कशी कळून घेता ताका आनीक खेळ का म्हणलें छल चड जातरस कळ्ळें पुष्करा ते दाळ पुरे पुष्करान सांगिल्लें तशें आयकता ताका नलराजाक एक्कय दाळ पळना कळ्ळें जाल्यार पळय ताका खेळाचें अमल व्यसन शिराक लागलात बंधुजनान सांगलें मात्यान सांगलें तागेले मित्रान सांगलें कडेर म्हणटा धर्मपत्नी जावन आशिल्लें हांव वचून कसं सांगल्यार तो कसले आयकना जाल्यार तो दोशी बे तशी बुद्धीहीन वे कसले न्हय नवे पुरे जना गोतस नल महाराज कशी म्हूण तो दुश्ट न्हय दुश्ट मनात न्हय बुद्धीगेडी न्हय कसल न्हय जाल्यार मागीर तो अशी खेळता म्हूण जाल्यार कसं की एक वायट ग्राचार आमगेले म्हूण लेखोका तशें न्हू आतां आमी कश्टा समयार आसची हांव कसल सांगता तें तूं कोरका कळ्ळें आनी आमकां मस्त आपत जाता तशें तूं आतांच्यात रायाले रथ आस न्हय ताका वायू वेगार वच्चे गोड आसत न्हय ते गोड ताका बांदी रथाक आनी मिगेल चेडवांक घेवन मिगेल आनमालेगी विदर्भ पट्टणाक कुंडिनापुरा म्हणटात विदर्भ देशाक व्हरून थंय सोडका आनी ते रथ अश्व पुरे थंयची सोडका तूं विदर्भान तूं तांगेल ओटो आसूं येत मिगेल आनमाल ओटोची ते रथ घेवन ते रथाचें काम करून आसूं येत ना नातल्यार तुका विंगड रायाले वचून कामां मेळका जाल्यार कामां मेळयत तूं म्हूण कडे वार्ष्णेय पुराय तांगेले मंत्री आले पळय सांगता दमयंतीन म्हाका आपोवन अशें सांगलां कडे तांणी म्हणटाची आत्ताची वेळाक आतांची परिस्थितीक दमयंतीन सांगिल्ली तशी करचेची श्रेश्ठ म्हूण राजकुमाराक आनी राजकुमारीक इंद्रसेन आनी इंद्रसेना
दोग जन काही विदर्भ देशाक वरच्याक त्यांनी सांगली काही वार्षणे तांकां बैसून घेवन विदर्भ देशा चमकलो ಸ್ವಲ್ಪ दीस भितर विदर्भ देशा वचून कुंडी नापुर वचून भीमराया लागी पुरे सांगून दमयंतील चेडूं थंय सोडले आनी तो विंगड 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 कडीन भोंवतरस कडेरे म्हणटान थंय राबन तो विदर्भ देशांत तो दमयंतीन सांगलो थंय जयेल राब म्हूण थंय राबन ताका ते चेडूं आपळयतना बेजार जाता म्हूण थंय दुखून चमकलो विंगड विंगड देशा भोंवतर भोंवतर कडेर म्हणटना अयोध्या पट्टणांत तो थंय आयलो थंय त्या वेळार ऋतुपर्ण म्हणलो राय जावन आशिल्लो ताका संदर्शन केलें तागेले सारथी जावन थंय कामां मेळ्ळो जल्मे हांगा नलो कसो जाता सर्वस्व कळवून घेतलें आनी तागेलें दवर कसलें ना जालें त्या वेळार पुष्कर सांगता काही आनी कसं खेळचें कसलं दवरता तुगेलें कसं आसता न्ही कांय ना कळ्ळें आनी दमयंती मात्र जाय जाल्यार तिका पणा दवरी म्हूण कळ्ळें पळय धर्मरायान पणा दवरला धर्मरायाक बृहदश्व ऋषी काणी सांगतरस नलू आयकना काही नलू ताका कोप येता काही तागेलें हृदय बेतलें तितलें दुख्खी जाता ताळमी कळून घेना मात्र कळ्ळें पुष्कराक पळयत काही तो कसं करता कडेर म्हणटना आवा सोलवल तुका म्हूण सांगता तागेले आंगार आसूचे सर्व भांगर पुरे काण दवरून वस्त्र मात्र धारण केला अंगवस्त्रय तोग दवरला ते अपमान ते कळ्ळें अंगवस्त्रय तोग दवर सर्व त्याग करून थंय तागेले अमात्य बेजार करतरसची बंधू मित्र बेजार करतरसची जल्लारी अरमने दुखून भायर पडलो दमयंती तागेले मागशी चमकली तिणें सर्व तिगेले आभरणांनी काण दवरले नलाल ओटू चमकली कडेर दमयंती ओटू त्यांची पट्टणांत तिनी रात्री आशिल काही तो पुरय राय पुरय प्रजावर्ग तागेले ओटू बाय सरलेंची ताजे खातीर पुष्कर म्हणटा की नले यह सम्यक आतिष्ट एत्स गच्छेद वध्यतां मम आव ये कोणय पट्टणांत नलाल ओटू चमकल्या री ताका सन्मान केल्या री घरांत आश्रय दिल्या रे तांकां तांणी वदार म्हळ्यार तांकां मरणदंडन दिता पुष्कराक नलाल वयर द्वेशस म्हूण सुरय दुखून प्रजावर्गांच्या गोत्त आशिल्लो तें आयकल नंतर कोणय नला सत्कार करचे साहस करनिकी मरणदंडन दित्यो कळ्ळें निजावन साक्षात आनु चेडूं हांकां शिपळीता तशी नल तांगेले प्रजावर्गाच्या पळयतले जाल्यार प्रजावर्गाच्या बारी बेजार जाता पुष्कराल भय्यान कोणें नला लागीं वचचें नलाक सहाय करचें नलाक आश्रय दिवचें खंयचेय एक आलोचन करनी काही तांणी खंयचें आलोचन करनी तें म्हळ्यार बिल्ल्यांची तांणी राय जावन आशिल्लो जाय जालेले सुख भोग भोगून आशिल्लो जाय म्हळ्यार तेन्ना खावच्याक आहार पानी खंयचें काही उणी ना आतां पुष्करान कोणाकय ताका सहाय करूनच म्हणला थंय दुखून मुखार चमकल तो एक दीस आपुडी थंय चक्रवर्ती वैभव पळय कसले एक विधी एक खेळ म्हणटा पळय कोणाकय एक कोणालय ताजे खातीर न भविश्य अदृश्ट म्हणचें पळयना नातिलें फाय कसो जाता म्हूण म्हणल्यार कोणाकय सांगू दिना एक दीस फुडें ओड राय चक्रवर्ती रायूय न्ही कितले की देश राय ओड चक्रवर्ती एक दोन दीस भितर भिकार जावनूय चमकल तो वैभव निमगितलें ना सांगतलें ना तागेलें म्हळ्यार जनय तागेलें उलयना चिरायाल भय्यान अन्न ना आहार ना उद्दा ना कसलें ना केवल उद्दा मेळटा वैभव उद्दा पिवन पिवन तागेले राज्य आगडी प्रदेशार 3 दीस काडली की मागीर आनी हांगा राबला रे आमकां अन्न आहारय कोणय निमगितल नांची कळ्ळी ताका मुखार चमकलो रान्ना चमकलो रान्नांत कंद मूल फल सकाळी सोदून सोदून चमकला दमयंती तागेले ओटू वता कळ्ळें कडेरी जोर भूक जतरस कसा मेळटा पळोवच्याक म्हूण चमकल्याची कसलें मेळ्ळेलें ना बायले तागेले ओटू चमकला कडेर पळयतना भांगराक बण्णाचे रेक्के सुचे ओड पक्षी समूह मेळ्ळी की कळ्ळें ताका दिसलें की मारल्यार त्या पक्षी मांस खावेत ते बद भांगराचे रेक्के जाल्यार ते दुड्ड जाता कशी धरचें म्हूण कळ्ळें पक्षी धरू बलस्यो ना न्हय दिश मारया म्हळ्यार धनुस हाडला ना न्हय कडे ताणें निश्शील आमगलेची बल इशी करून उडयल की ते पक्षी वयर जाल्यार कसो ग्राचार पळय तागेले धोत्र घेवन चमकलीची कसलें आमगल ना हागेले वयर त्या पक्षी आसताच काही आनी नलाले सांगता की पळय त्या पक्ष्यांक उल्लोच जाता पळय
वयम अक्षाः सुदुर्बुद्धे तव वासो जिहीर्षव आगता नाही नहा प्रीती सवाससी गते त्वयी. हे बुद्धी नातिल्या आम्ही कोण म्हण तुका कळलावे ना नवे तुका ही स्थिती येवचे कारण जल्लेची पगडेचे दाळ म्हळ्यार पळय डायस आनी ते काई म्हळ्यार आमी कलराचे दवरता पळय तेंच पुरे आम्मीच ते कळवे तुका कसले नानशी जावका म्हणून तू निश्चिल एक वस्त्र अपहरण करूया म्हणून आम्ही आयलीची तू अरमने दुखून एक वस्त्र नेसून चमकले पडते आम्ही आमकां सैसूच्या जायनी कळवे जल नवे आम्ही ಇಲ್ಲಿ कार्य जल आम्ही वत्ताची म्हणून सांगून तांणी चमकली जलवे हांगा आशिल्ले एक वस्त्र अपहरण केल्ले नलाक बारीची बेजार जलकय दमयंतीला म्हणटकी येषां प्रकोपात ऐश्वर्यात प्रच्युतोहम अनिंदिते प्राणयात्रां न विन्देयं दुःखितः क्षुधयान्वित येषां कृतेन सत्कारम् अकुर्वन्मयि नैषदाः इमे ते शकुना भूत्वा वासो भीरु हरन्ति मे. हे तू कसले दोष करनिशिली निर्दुष्ट स्त्री तू कळव्या कंचे पगडेचे दाळाचे निमती जावन मिगल देश कोश भांगर सर्व कळून घेतले जलवे ताजी निमतीची आजी मिगल अंगले कळून घेतले दुःख विंगड तानी विंगड भूक विंगड एक आहार संपादन करच्या काय हांव असमर्थो राय जावन नशील शिवाय कळवे धनुर्बाण हाता असले कसले करीन शिवाय हांवें म्हाका अशी जीवन करून गोत नाशिल्लें जलवे इतले कश्ट हांव मेळटा म्हण हांव लेक्क निशिल्ली हांव इतले दुरवस्थेरस जलरे हांव तुगेल बामूण नमे बामूण म्हळ्यार तुगेल वैरी म्हाका अधिकारच न्हू हांव तुगेल स्वामी नमे हांव तुगेल खातीरची ಸ್ವಲ್ಪ उत्तर सांगता आयक तशी चल तू म्हणटा पळय दमयंती हांगा हे रान्ना दुखून मस्त मार्गस दक्षिणा दिक्कड चमकलेले वच मार्गान तू चमकला रे अवंती देशा वचून पवता हंग पळय एद्रात दिसता यो पर्वत विंध्य पर्वत हांगा नदी तीरान मस्त रश्याश्रमस ताजी लागगी दुखून वच्ची वाट दोन चमकला रे तुगेले विदर्भ देशात वचून पावता कळवे अन्यक मार्ग कोसल देश म्हळ्यार अयोध्याक वचून पावता कळवे तू कंचे वाटेन वता वस म्हूण जलरी तुका चार पांच पण सांगिले सांगता ती आयकना नतला बरी करता कडे रे बस तू विदर्भ देशाक वस तेव्हाय तो सांगना जला रे नलाले उत्तर आयकतना तिका बामणाल मन कळना तिका कळटा वा म्हाका सोणू एकलो राबच्या रस बारी दुःख जाता सांगता काही पळय तू मार्ग अशें स तशें स हांगा हें देश मेळटा थंय ते देश मेळटा विवरण सांगतना म्हाका कळ्ळें नला तुगेल मनान तुका सस म्हणून म्हाका कळना तुमी बामूण न्हय म्हाका पळय भंय जाता कळवे म्हाका नित्राण जाल्यार बरी जाता कसं जाल्यार तुका सोणू तुका सोण राबचे विशय एक सांगू नका म्हाका राज्य ना तुका कोश ना दिगंबर जाला आमगलय ना अन्न आहार ना ह्या परिस्थिती रे तुका सोण हांव कशी वच्चें कळवे तू हांव तुका लोटू आसला रे तुका ಸ್ವಲ್ಪ समाधानपणी मेळटा ना नातला रे हांव तुका सोण हांव चमकन म्हण तूं एकलो जाता तुका एकल्याक सोण हांव खंय वचना इत्याक म्हण म्हळ्यार रे मनशाक कश्ट येतना धर्मपत्नी लागेसला रे ती समयोचित जावन कसल सकड सांगता ते सांगतर आसता तेदना ताका समान जावन एक मना समाधान पळय खंयचेय ना म्हणून व्हडले वैद्य समीत सांगता तशें तूं म्हाका पेटोवची आलोचना करूं नका हांव तुगेल वटो तुगेल सखीशी तुगेल वैद्यशी तू कसा जावका तशी लाग हांव तशी आसता तुगेल वटो म्हूण म्हणटना तो सांगता की वै दमयंती तू सांगेल सम नास्ती भार्या समम मित्रम नरस्यार्थस्य बेशजम पळय कश्टार आसतना कश्ट परिहार करूक बायले समान जावन मित्र बायले समान जावन वैद्य औषध कसले ना म्हूण म्हणलेलें हांवय आयकलां जाल्यार रे मिगेल इतले दुरवस्थात तू मिगेल मित्र इवय मिगेल सखी इवय मिगेल वैद्य इवय मिगेल आश्रय इवय सकड इवय तुका परित्याग करचे आश म्हाकाच म्हूण लेखलां ना जाल्यार रे तो सांगता की तुका मार्ग सांगला हांवें फक्त न्ही तुगेल मनान तूं वचका म्हूण आश आसला रे हांव तुका बाद दिवच्या नज म्हूण आजी तुका म्हाका सोण वचका म्हणलें आशी ना म्हूण कळटा रे मागीर तुका पेटोत तितलें कठोर मनाचें हांव न्ही दमयंती त्यजेयम अहम आत्मानम न चैव त्वाम अनिंदिते जाय जाल्यार आमिगेल प्राणपुणी सोडीन जाल्यार रे तुका परित्याग करच्या मेज्जान साध्य ना ती वापस नेमकी कितें तुका तसो आशे ना म्हण जाल्यार घडी घडी विदर्भा ही वाट वता म्हूण कसलें सांगता तूं
तूं म्हाका परित्याग करना म्हूण म्हणटा तशीच म्हाकाय तुका परित्याग करून वचचें अशी ना कळबा. तुका मस्त कश्ट येयला, कश्ट येतना मनीस बुद्धिस्तिमीत चुकता कसं करचें म्हूण म्हणलें भैयान हांव कसल करतरच म्हूण म्हणलें मनीस विसरता. तशी तू घडी घडी विदर्भा वाट सांगतना म्हाकाय दिसता न्हय कसला बाय हें म्हाका तूं परित्याग करून वतवें म्हणून पळय पक्कनी हांव वचून अन्ना ती रबका म्हूण आश आसलें तूं थंय यो ಸ್ವಲ್ಪ काळामी थंय रबोया कळ्ळें मेगला हांव तुका गौरवारी आदरारी पळयता जैतवें म्हूण कडेरी दमयंतीला सांगता काय तो ना पळय तूं सांगचे समय यथा राज्यं तव पितुः तथा मम न संशय न तु तत्र गमिष्यामि विषमस्तः कथंचन. दमयंती तू सांगेल पुरेसम तुगेल अन्नाल गरकड चमकले म्हाका आदर करताची सत्कार करता चंदकोन पळयता सकड वय पितुः तथा मम न संशय तुगेल अन्नाल राज्य मिगिले म्हूण हांव लेक्कू येता थवय कांय संशय ना तांत भितर कळ्ळें जाल्यार मिगल स्थिती समस्वे ना न्हय पुढे तुका वर्डिकून घेवचें येतना हांव कशें येयलो सार्वभौम जावन येयलो तेन्नाचें मिगेल वैभव कसं आशिल्लें आज दीन भिक्षुकाल पशी कडे परिस्थिती जाला भिक्षुकांक पुणी 4 जण जाल्यार मागून पट्टा खावच्या पुणी आसा म्हाका पट्टा खावचें काय ना वस्त्र येना कसलं ना एक नमने भिकारश जाला कळ्ळें थंय चमकला रे तुकाय अळशीक जायत तुगेल अन्नाकय संकट जायत तशें हांव तुगेलें अन्नाल गरकडे येना म्हण नाल्यार सांगेल समन्वय पळय सर्व संपत आसतना कोण जाल्यार आमकां मस्त मर्याद दिता कंचे बंधू बांधवाल गरकड वस खंय वस बारी माणें घाल न्हू जेवण करायचें खाण खायचें एक पण आमी पुरे कळून घेतलें म्हणलें क्या मस्त आपण उलयतले जेन्स मी येद्रा पळयल्यार गोत नातल्या वरी तोंड गुंडान वताची कळ्ळें हांगा नलाक तागेल हांव पुरस्कार करना म्हूण म्हणलेलो विशय न्ही जाल्यार नलाल मनांत कशें आसता पोडी म्हाका करलेले पुरस्कारा पशी आतां करचे एक सत्काराक चड उणें आसता तें म्हाका सैसून घेवचें जायना म्हूण म्हणटरस आनीक कसं म्हूण म्हणल्यार पळया जन्मतः भिकार जावन जन्मतः दळिद्र जावन आशिल्ल्याक कसले व्हड विशय न्ही दळिद्रपण भोगचें जाल्यार जन्मतः श्रीमंतू सकल ऐश्वर्य संपन्न जावन आशिल्ल्याक हें भोगचें पळय दळिद्रपण भारी कश्ट तें कळ्ळें लोकां रुढीचें उतर ताणें दमयंतीला सांगिल्लें कडेन रे मागीर दमयंतीक हांव सोण वचना म्हूण म्हणलेलें तिगेलें मन आसुकाना म्हणलेलें खातीर तिणें धारण केलेलें कापडच न्हय तेची अर्द कुडको काण तें सुतून घेता कळ्ळें अरण्यांतू एकडे तेकडे वताची अन्न आहार ना कसलें ना कडेर म्हणटना एक कडेन तांकां एक शिला मंटप मेळटा त्या शिला मंटपांत वतात तांणी चक्रवर्तीनी जावन जीवन काडलेलें जन बरी नेला वयर न्हिदताची कळ्ळें मार्गाच्या आयास तानी भूक तें जागो तांके कर मनीस जाल्ले कळ्ळें सगळे शरिरा धूळ भरला नलाक आमगलय नाशिल्लें न्हय कडेरी दमयंतीला अर्ध वस्त्र नेसला ती वय न्हिदल तोय न्हिदल तिका कुडलें न्हिदयल की तें म्हळ्यार तिका तान येयला भूक जाला ताजे नंतर सुकुमारी नव्हती राणी नव्हती चमकून ती काय आसताल कळ्ळें प्रतिक्षण नलू आलोचन करत रस कसं करचें म्हूण ताका न्हीद येनी जाल्यार पुराय तागेले दोळे येद्रा आयले कडेर म्हणटना बायले पळयत तो हंसतुलिका तलपार न्हिदोक आशिल्ली बरी नेला रे न्हिदलें न्हय बारी बेजार जाता अशी हिणें मेगेल ओटो आयला रे कितले कश्ट भोगूक की इतली दुस्ती ती तिका वय हांव तिका हें स्थिती रे दवरचे पयशे हांव मरण येयल्यार पुणी संतोशार मरत आशिल्लो आतां हिका सोण कशी वचचें हांव मेगेल धर्मपत्नीक सोण हांव कशी वचचें म्हूण सांगून तो लेक्तरस मेगेल ओटो असो न्हू इतले सकड कश्ट भोगतरस हांगा मेगेल ओटो असल्यार आनीकी इका कश्ट येता एकाच वेळे वसा म्हूण म्हळ्यार वच्चे न्ही ती अन्नाल घरा वाट दाखोवन दिल्यार वच्चे न्ही म्हाका सोण वचना म्हणटरस जाय म्हूण हीण कश्ट अनुभवसूच पशी हांव तिका सोडलें म्हूण जाल्यार ती हांव हांगा दुखून मेगेल इतलें चमकल्यार ती तिगेले अन्नाल्या घरकड वचूं ती कशी वाट सांगला न्हय मुखार सून पुणें अन्नाल ओटू सुकारपणी आसतलें न्हय म्हणून कडेरी मस्त आलोचन करता तो तिणें सांगिल्लें एक सोण वचें नाका म्हूण दिसता आसल्यार कश्ट तिणें मेगेल ओटो आसल्यार म्हूण दिसता
मागिरी ती सोणवचेची सम म्हूण निर्धार करता तो जाल्यार ताका दिसता बारीक चंदी बैल मनीस पळय एकलीची हे अरण्या भितर तिका कसले अपाय येतले लागीं कोणीय दारली नाच म्हळ्यार कश्ट जातले असल पुरय तिगेले तागेले मनांत येता कडेन मागीर दिसता ताका इतले व्हड पतिव्रता स्त्रीक कोणाले निमती कसले तोंदर येना हिका तिगेले एक तेज असं म्हणटा पळय म्हळ्यार तिगेले पातिव्रत्याचे एक बलानाची तिगेले रक्षण ती करता म्हणून लेखता न्ही तागेले आंगार तो आनी कितें कलिपुरुश आशिल्लो न्हय त्या कलिपुरुशाल निमती तिका सोणवचें समो म्हूण ताका दिसता जाल्यार तागेले आंगार आमगल आशिल्ले ना न्हय तिगेले तिणें न्हेशिल्ले आमगल्याचे कुडको ताणें घेतिल्ले न्हय ते आतां जाय जाल्यार तिगेले किरगीच कुडको काडका म्हूण सांगून जाग्रतेरी तागेले एक पेस्कात आशिल्लो ताजीन थंय एक तेंचे शिला मंटपांत एक पेस्कात दिसता ताका ती काडटा हळूची चंद करून ते किरगीचे अर्द कुडको काडटा आनी ती अर्द किरगी न्हेसून तो वता जाल्यार दमयंतीक जाग्रते जायनी जायी न्ही ती कळ्ळें कडेरी जाल्यार ताका मुखार चमकल्यार आसना ओपास दमयंती कसो जेता की एकलीच आसल्यार म्हूण दिसता ओपास थंय येवन तिगे लागीं बैसून रडता तो लेखतकी म्हाका बारडिकोन घेवन येवन चक्रादी पतिली बायल जल्लेली आत हे धर्मशालेंत नेल्यार न्हिदलें न्हय कांय गत नातल्या वरी तेवय कसं न्ही अर्द किरगी हांव काडला तिगेले अर्द किरगी न्हेसल्या न्हिदले लायक न्हिदा आस कसले गत ना आतां हांव तिका सोण वच म्हूण लेखला जाग जाले कुडले हांव ना म्हूण म्हणटा कितली दुख्ख पावता की कसले करता की ती मागीर तागेले मनांत आनी कितें दिसता हांगा अरण्यान तिका एकलीक सोण वचचें वड न्ही हांवें हिणें वाट उडगास दवरून अन्नालगर कडेन चमकल्या वही न्ही नातल्यार अरण्यांत वाट चुकल्यार वाग सिंह असल पुरे क्रूर मृग आसाची खाल्ल्यार तन्नी म्हूण मागीर हांवें शुभासंशन करतकय आदित्या बसवो रुद्र अश्विनौ समृद्ध गुणौ रक्षन्तु त्वां महाभागे धर्मेणासि समाव्रता हे द्वादशादित्य अष्टवसु एकादश रुद्र अश्विनी देवते सप्तमऋतू हांणी पुरे तुगेलें रक्षण करोची आनीक कसं म्हळ्यार चड जावन तूं पतिव्रता धर्माचे परायण न्हय रक्षन्तु त्वां महाभागे धर्मेणासि समाव्रता म्हणटा पतिव्रता धर्माचे न्हू तूं ते धर्मय तुका रक्षण करता म्हूण कळ्ळें कलीचे प्रभाव आसचे म्हळ्यार तशीची आपण कसं करता म्हूण ताका कळना कली माथ्यार बसला न्हय सोणू चमकलो जाल्यार ओपास तशी करता वत्ता वापस भितर येता वापस वता वापस भितर येता अशी जावन जावन ताका दोनी मन जतर एक दमयंती उठो वचचें म्हणून आनीक दमयंती मिगेल उठो असल्या कश्ट भोगता हांव ना म्हूण जाल्यार ती अन्ना ती वचून तिगेलीतल्या चंदायर आसता अशीच तागेले मनांत दोनी द्वंद्व जाता कडेर म्हणटा न्ही कमन करता न्ही वताचें वता थंय दुखून जल्वें दमयंती मदेन तूं न्हिदे दुखून जाग जाली पळयता ती गट्टी न्हीद येयली न्हय जाग जाले कुडले पळयता लागीं नल ना ती रया रया म्हूण आपयतर ना मागीर निमकी ताका हेजो निप्पन बसला बे निप्पन बैसून हांव कितलें दुख्ख भोगता म्हूण पळोवन हांसचे खातीर बे खंय आसा म्हाका सोण वच्चूं नाका म्हणून कसो जाल्यार नल ओ म्हळ्यार ना न्हय कडेर म्हणटना तिका दिसलें तूं सत्यभाशी म्हूण नांव घेतिल्लें एक पुणी फटी मारनी कालचे दिसा तूं म्हाका म्हणलेलें हांव सोण वचना तुका म्हूण तांतूय सोण वच्चें निप्पन चमकला तूं कशी मन येयली तुका हांव न्हिदलें तेन्ना म्हाका चुकोवन घेवन वचाक कशी येयली तुका मन म्हणून नाना मस्त विलपन करता मस्त रडता म्हाका कसलें तूं त्याग केल्लें हांव कसलें अपराध केल्लें तूं अग्नी साक्षी घेवन म्हाका वरडिकोवन घेतिल्लें न्हय
त्या प्रतिज्ञा म्हणके तू चोल काशील न्हय आनी काली तू प्रतिज्ञा केलेलं न्हय म्हाका सोण खंय वचना म्हणून आजी कसले म्हाका सोण चमकलो म्हाका कसले सोण चमकलो म्हणून मागीर ही म्हणटा खंय कसले ना काले मिहितो मृत्युः मर्त्यानां पुरुषर्षभ तत्र कांतात वयोत्कष्टा मुहूर्तमपि जीवति मनशांक कालमरण या नाशिल त्या कालांतू त्या ती सांगता असं मनशा कालांतू मरण या ना मृत्यू ना पोवतई आम्ही वंचून सुका गे आत नानतलं री अकाल मरण येत म्हणजे मिगेल मरण इतले वेळार जावन वतशील माती होऊन जावनूची मिगेल आनी की मृत्यूला गेन दिसता आनी की वंचूनच पळ तू सोण चमकला री मागीर रोपास निमगीत के तू जो म्हाका पर्डिकरचे खातीर खंय निप्पन बैसला वे सोण चमकला म्हूण हांव लेक्को म्हूण निप्पन बैसले वे मागीर हासचे खातीर वे हांव दुख्ख पाविल पळोवन यो येद्रा यो यो येद्रा यो खंय जाल्यार तो उरलेना म्हणटा सोदिता 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 रुक्का मागशी जड्डकुटा मागशी अज्जी मागशी तज्जी मागशी खंय खंय वचून सोदितरस ना तिका पुरे कडेन नलू दिसच्या शूर जाता नल असं म्हूण सांगून आपळे कुडले रूख लागता हांग नलस म्हूण आपळ कुडले एक झाड लागता तिगेल्या हाताक खंय पळयल्यार तिका नलू दिसतरस दमयंती भारी संकट पवता कोण आसता तिगेल संकट ऐकुच्याक मस्त वेळ रडली 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 मागीर तिका पुराय जनाल वैरी कोप येवच्या सूर जालो पुष्कराल वैरी द्यूत खेळू आपईल पुष्कराल वैरी सकड जनाल वैरी तिका कोप येयले कडेरी म्हणटना ती शाप दिता कसने यस्य अभिपाशात दुःखार्थो दुःखं विंदती नैषधः भूतस्य तस्य नो दुःखात दुःखम अप्यधिकं भवेत कोण धर्मात्म जावन असेल मिगेल बामणाल वेचे द्वेषान ताका द्यूत खेळून असल दारुण कष्ट येवचे तशी केल्ले म्हाका न्ही ताका विरह जावची तशी केल्ले तो हाजी दा म्हणटाना दुःख भोग्गो म्हणून सांगतरस मागीर त्या अरण्यांतू ताका सोदून खंय 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 वता खंय वताने राया राया म्हण आपयता खंय अस एका भागा दुखून एका भागा अरण्याचे एक कडेन दुखून एक कडेन एक कडेन दुखून एक कडेन गुंतरस वतरस कडे वत वता वत वता एक हेब्बाव आशिल्लो रुक्कारी तिका कळ्ळें ना कळवे ते पळयतना रुक्काक सुतो घालना ती रुकू म्हूण लेखता गेल्लो म्हूण लेखता रुक्काचे ताजे लागीं वचून राबून नळ कैस म्हूण आपयतरस जलवे त्या वेळार त्या हेब्बावान हिका गट्टी सुतो घालून त्या वेळाक तिका हेब्बा पशी चड मन रायल वैरीची तू कसले खंय चमकलो पळयात म्हाका कशी सकड कश्ट येता म्हाका हे कश्टा दुखून पार करतल कोण आसाचे कोणय नाचे तिका हेब्बावान धरला म्हूण म्हणलेली मनाना ते हेब्बावात म्हाका गिळतल म्हूण मनाना कळत थंयची जलारी मना ಸ್ವಲ್ಪ वेळान तिका मना गेले बिगदत ना वांग पळयता हेब्बाव गट्टी धरला कडे वापस नळाक आपयत खंय तू यो म्हाका हेब्बाव दुखून सोडवाय नानतले हांव मरता तुका बायल ना जाता वग्यो म्हूण सांगून आपयतरस कडेरी खंयस कितले आपयल्यार आसवे ना न्हय कडे मागिरी ना तिका दिसता खंय अयो आत्ता हेब्बावान म्हाका खाल्ली पळय तितले मदें तिगेल मन बामणाल वैरी आसा हेब्बावान म्हाका खाल्ली म्हूण जाल्यार मिगेल बामणाक हांव एकलें आशिल्लें आतां हांवय ना तो निर्गतीक जाता न्हय म्हूण म्हणलें दुख्खारी मस्त रडता व्हडव्हडान रडता आपयता एक बेटी घर थंय भोंवतर आशिल्लो बेटी सोदून कळवे ताका कोणकी एक बोब मारता एक स्त्री कसले जाल्ला म्हूण सांगून सोदून थंय येतना पळयता दमयंती आसचे कडेन ती रडचे कडेन शब्द ऐकून येतना थंय ती एक व्हड हेब्बाव तिका सुतो घाला आनी गिळू वतरस म्हूण म्हणले कुडले तो कसो करता ताका लागीं तांणी प्रेरणा भोंवतले जन्म बेटी करूं येता तांगेल्या खड्ग आसता कोयते आसता पुरे नमने हत्यार आसता न्हय एक खडगान ते हेब्बावा कुडको करून सोडता जलवे आनी ती हेब्बाव मेल्लो दंबयंती हेब्बावाल तोंडा दुखून मुक्त जाली वय तेदना ती भिवनूची पडली कुडले ताणें उदा मारतना ती जाग जेवन बसली मागीर तागेल्या कसस खावच्याक रन्ना मेळ्ळेले ಸ್ವಲ್ಪ फल हाण तिका खा म्हणली उदा दिल्ले कळ्ळें त्या मेळार तिका दिसली खंय आत्तां आनी कडेन हांव मरत म्हणून लेखिल्लें तेदी भितर एकलो येवन म्हाका वांच्या इल्ल न्हय खावच्या दिल न्हय पळयता तो बेडू भारी चंदेसी निमगे तू चंदेस
इतले कष्ट कसले तुका हांगरान ना येईल कारण कसले पुरे विशय तो ती ताका सांगता देशाचे राणी अशेशी तिगेल विशय पुरे सांगता कಡೆ ತಕ್ಕ ಪಳೆ ರಾಯ ಬಾಯಿಲ್ ಮಂಟನ್ ತಣ್ಣುತ್ತ ಪೋಡೆ ತಿಸ್ಲೆ ತಗೆಲ್ ಮನ್ನಂತೂ ಈ ಚಂದೇಸ ಇಕ್ಕ ವಾರ್ಡಿ ಕೊನ್ಗೆವಿಚ ಸುಲಭ ಇಕ್ಕ ಮಿಗೆಲ್ ಕೊರಂಗೆವಿಚ ಸುಲಭ ಕೊಣೆನಾಚಿ ತಿಕ್ಕ ನಿಮ್ಗೆ ತೆಲ್ ಕರ್ತಲೆ ಮೊಣ್ ಸಂಗುನು ತಿಕ್ಕ ಪೊಳನ್ ತಕ್ಕ ತಗೆಲೆ ತಿಗೆಲ್ ವೈರಿ ಜೋರ್ ಮಂಜತ್ ಕಳ್ವೆ ಕಡೆರಿ तो ಚಂದ करून उलयता आनी ಸ್ವಲ್ಪ तिगेलागी सलगेरे उलयता तशी उलयतनाची दमयंती काही ती पतिव्रती ती कळना तिल कसले ना नव्हे कुडले कळली काही हक्का मिगेल वैरी वाईट बुद्धी आयला म्हणून सांगून कळवे कोपून ताका उलयता ती दोळ्या दुखून उज्ज इल्ले तितले कोप तिका जलरी तो भिना नशी तिका कशी बलात्कार जलरी कोरका म्हणून सांगून तागेले मना येता जाल्यार ती अग्नी स्वरूपी जल्ल्या म्हूण ताका मनाना ती पतिव्रते आपल्यार अग्नी आपल्या बरी जाता त्या कसले मनाना तिका तांडून घेवच्या म्हूण सांगून येद्रायलो कुडले ती 2 हेज मागशी चमकल कई आनी सांगता कई यद्यहम नैषदादन्यम मनसापि न चिंतये तथायं पततां क्षुद्रो परासुः मृगजीवनः नला एकला सोणू विंगड जना बी हांव मनाने चिंत केल्ला म्हूण जाल्यार चिंत म्हळ्यार एक दीस पुणी नला सोडल्यार विंगड कोणाकय मनाने हांव चिंती करनी म्हळ्यार कोणालेय विशय हांव आलोचना करनी परपुरुषाला आलोचना करनी म्हूण जाल्यार वो आत्ताच्या तो बेटेकार मोरो म्हूण जल्वे कळवे कडेरी तशी जल्ले हाका ते शाप लागलो तो बेटेकार थंयची मेलो जल्वे कडेरी तिगेल पातिवृत्त्या प्रभावान मेलल नव्हतो थंय देखून ती मुखार वतना तिका समनिषद विदर्भ देशाचे वाट सांगला जाल्यार तिका ते गोंदोळांतू हे बेटेकाराले एक करकर जाले एक हेब्बा वयलो तिका पुरे मना दुखून वाट खंयची म्हणून विसरून गेले वतना आनीकी भयंकर जावन आशिल्ले अरण्य मेळटा सिंह भरला आस्तीन रळलेला एक पडटा जिंकी दिसताची काडूकोण दिसताची करडेसची कळवे तशी पळय दिसतरस ते रानांतूनी जावन कितले चोरान येवन बैसलेच की कोणा गोतू तसले एक रान्ना मध्येंतू ती वत्तरस ती जाल्यार खंय रब्बना नशी मुखार 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 चमकून वता न्हंय मेळटाची कितली की सकडी पर्वत मेळटाची तांटून मुखार वतना तिका कितली सकडी जागो मेळटा म्हूण ना कळ्ळें पुराय दांटून 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 मुखार वता तिका कसलेय भंय जायना चंद दृश्य दिसता त्या वेळी तिगेल मना वयर प्रभाव पडना सिंह वागू हस्ती गिस्ती क्रूर मृग पुरे दिसता त्या वेळी तिगेल मना वयर कसले प्रभाव सोडा तिगेल मना एकच नला 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 तू खंय आसा म्हूण निमून मुखार वतरस मुखार सुन काणी पैचे दिसाक आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।